2018च्या पत्रावर आयोगाचा पोचपावतीचा शिक्का देखील असल्याचं सिब्बलांनी न्यायालयात दाखवलं। त्यामुळे ही सगळी कागदपत्र सिब्बलांकडनं देण्यात आली, कोर्टासमोर ठेवण्यात आली। घटना संघटनात्मक रचना बाजूला ठेवली गेली, फक्त विधिमंडळ पक्षाचं बहुमत विचारात घेतलं गेलं असं सिब्बल आपल्या युक्तिवादात म्हणतात। आतापर्यंत काय काय घटना घडल्या आणि कशा घडल्या त्यावर आयोगानं कशा पद्धतीत भूमिका घेतली आहे या बाजूनी सध्या युक्तिवाद सिब्बलांकडनं केला जातोय। तुम्ही संघटनात्मक गोष्टी सांगता त्या बरोबर वाटतायत असं कोर्ट आता म्हणते। तुम्ही संघटनात्मक गोष्टी सांगताय त्या बरोबर आहेत असं वाटतं, कोर्टानं म्हटलंय। कोर्टातनं मोठी बातमी सुप्रीम कोर्टातनं, तुम्ही संघटनात्मक गोष्टी ज्या सांगताय ती बरोबर गोष्ट आहे, ती बरोबर वाटते असं कोर्टानं टिप्पणी करत म्हटलंय। सुप्रीम कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी आतापर्यंतची। जो युक्तिवाद सिब्बलांकडनं करण्यात येतोय, ज्या पद्धतीत पुरावे सादर केले जात आहेत, कागदपत्र सादर केली जात आहेत सिब्बलांकडनं, त्यावरती आता कोर्टानं एक मोठी टिप्पणी केल्याचं पाहायला मिळतंय। 4 दिवस खरं तर ही सुनावणी सुरू आहे। युक्तिवाद 4 दिवस सिब्बलांकडनं केला जातोय। निवडणूक आयोगाची भूमिका कशी चुकीची ठरली या सगळ्याबाबत सातत्यानं सिब्बलांकडनं युक्तिवाद केला जातोय। त्या संदर्भातली कागदपत्र सादर केली जात आहेत आणि आता त्यावरती कोर्टानं एक मोठी टिप्पणी केल्याचं पाहायला मिळतंय। प्रथमच ही टिप्पणी कोर्टाकडनं आलेली पाहायला मिळते। आतापर्यंतच्या या सुनावणीमध्ये न्यायाधीशांकडून कागदपत्रांची तपासणी देखील केली गेली आहे। सर्व न्यायाधीशांमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे तुम्ही संघटनात्मक गोष्टी सांगताय त्या बरोबर वाटतात असं कोर्ट म्हणालंय। रामराजे, मोठी बातमी म्हणावी लागेल, सुप्रीम कोर्टानं मोठी टिप्पणी केली आहे। बिलकुल कोर्टाने ही मोठी टिप्पणी केलेली आहे, परंतु हे सांगताना पक्षातील रचना त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडे दिलेले पुरावे या संदर्भामध्ये कोर्ट म्हणालेला आहे। मात्र कपिल सिब्बल यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की निवडणूक आयोगाने निष्कर्ष आधी काढला आणि त्यानंतर त्यानुसार तर्क मांडण्यासाठी सुरुवात केलेली आहे। 2018ची जी घटना होती ती सोयीस्कररित्या घेण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच हा वादंग जो आहे तो निर्माण झालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच पक्ष घटना जी होती ती बाजूला ठेवण्यात आली। तर्क जो आहे त्याचा नंतर विचार केला, मात्र अगोदर निष्कर्ष काढला आणि पक्ष आणि चिन्ह जे आहे ते एकनाथ शिंदे यांना देऊन टाकलं आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं सांगितलं की जर तुम्हाला कोणाकडे जायचं असेल तर शिस्तभंग समितीकडे तुम्ही जाऊ शकता पक्षाच्या। परंतु कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे यांना यापूर्वीच पक्षातूनच काढून टाकलेलं आहे, तर कोणत्या शिस्तभंग समितीकडे जायचं, कारण ह्या सगळ्या समित्या ज्या आहेत त्या आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेल्या आहेत। त्यामुळं जर पक्षामधून जर काढला असेल तर पुन्हा त्यांच्याकडे शिस्तभंग समितीकडे आम्हाला न्याय मिळणार नाही असा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल यांनी केला। अगदी, आणि आता कोर्ट कागदपत्रांची तपासणी करताय। कोर्ट काय नेमकी चर्चा सुरू झाली आहे या कागदपत्रांवर? या कागदपत्रांमध्ये आणखी काय काय आहे? जसं 2018च्या घटनेचा उल्लेख आहे, त्या व्यतिरिक्त कोणती कागदपत्र सादर करण्यात आली आहेत, त्यात काय काय आहे? बिलकुल, यामध्ये 2018च्या घटनेचा तर उल्लेखच आहेत, परंतु जे निवडणूक चिन्ह रामराजे, तुम्हाला थोडंसं थांबवतो। एक मोठी बातमी आपण प्रेक्षकांना सांगूयात। शिवसेना नेता ही संज्ञा नेमकी कुणासाठी असा सवाल सरन्यायाधीशांनी विचारलाय। शिवसेना नेता म्हणजे पक्षातील पद, विधिमंडळ पक्षनेता नव्हे असंही सांगण्यात आलंय। शिवसेना नेता ही संज्ञा नेमकी कोणासाठी असा सवाल न्यायाधीशांनी विचारलाय। त्यावर शिवसेना नेता ही संज्ञा आहे ती पक्षासाठी आहे, विधिमंडळ पक्षनेता या पदासाठी नाही असं युक्तिवादात सांगण्यात आलंय। रामराजे, बिलकुल जी व्याख्या करण्यात आलेली आहे तर ती व्याख्या शिवसेना नेता म्हणून ती नेमकी कोणासाठी आहे असं सुद्धा विचारण्यात आलं होतं। तर त्यावर आता युक्तिवाद पुढे आलेला आहे की ही केवळ जे राजकीय पक्ष जो असतो तर त्यांच्यासाठी असते, कारण विधिमंडळामध्ये विधिमंडळाचा गटनेता जो असतो तर तो प्रमुख असतो, त्यामुळे मूळ राजकीय पक्षाचा नेता असा त्याचा अर्थ निघतो असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। मात्र याचाच अर्थ की राजकीय पक्षाचा जरी पद असलं तरी सुद्धा राजकीय पक्षाच्या अंतर्गतच विधिमंडळाचे पक्ष जो आहे तो असतो, विधिमंडळाचा गटनेता जो आहे तो राजकीय पक्षाच्या प्रमुखाच्या निर्देशानुसारच आदेशानुसारच काम करतो।
हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो मांडण्यात आलेला आहे. परंतु पुन्हा एकदा आक्षेप जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून घेण्यात येतोय की जो ठपका ठेवला जातोय की पक्षामध्ये एकाधिकारशाही आहे, तर तशी एकाधिकारशाही नाहीये. ज्या निवड झालेल्या, ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या सगळ्या निवडणुकीच्या आधारे झालेल्या आहेत. त्याची संपूर्ण यादी, नावं ही दिलेली आहेत पक्षाला. आणि त्याचबरोबर 2018चं जी घटना दुरुस्ती होती तर त्याचा फक्त कारण सांगून हा पक्ष जो आहे तो एकनाथ शिंदे यांना देण्याची घाई निवडणूक आयोगाने केलेली आहे, असा दावा करण्यात आला आहे. अगदी आपण पुन्हा